तर टीईटी पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत 14 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती मिळतेय। इंद्रजीत सिंग उर्फ पीकू याला देखील बिहारमधून अटक करण्यात आली आहे। मुख्य सूत्रधार बिजेंद्र कुमार गुप्तासह त्याचा साथीदार इंद्रजीत सिंग उर्फ पीकूलाही अटक करण्यात आलेली आहे। दोघांनाही भिवंडीत आणण्यात येत आहे। इंद्रजीत सिंग उर्फ पीकू याला बिहारमधून अटक करण्यात आली आहे। आतापर्यंत या प्रकरणात एकूण 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मुख्य सूत्रधार बिजेंद्र कुमार गुप्ता आणि त्याचा साथीदार याला बिहारमधून अटक करण्यात आली आहे। दोघांनाही आता भिवंडीत आणलं जात आहे। अनिल वर्मा आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अनिल, टीईटी पेपरफुटी प्रकरणातला मुख्य सूत्रधार विजेंद्र कुमार त्यालाही अटक करण्यात आली आहे, त्याच्या साथीदारालाही पकडण्यात आलंय, भिवंडीत आणलं जाणार आहे। भिवंडीत आणून पुढे काय कारवाई होणार आहे? नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर टीईटी पेपर फुटी प्रकरणानंतर या ठिकाणी आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आलेली होती आणि मुख्य सूत्रधार जो होता तो फरार होता। त्याच्या शोधामध्ये पोलीस जो सातत्याने त्याचा शोध घेत होती आणि त्याला यश आलेलं आहे। बिहारमधून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे, ज्यामध्ये मुख्य सूत्रधार बिजेंद्र कुमार गुप्ता असेल, तसेच इंद्रसिंग उर्फ टिपू याला देखील अटक करण्यात आलेली आहे। दोघांनाही एकत्र अटक करण्यात आली असून दोघांना आता भिवंडीत आणण्यात येत आहे। एकंदरीत पेपर फुटी प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर पेपर छापखान्यातून कसं बाहेर काढणं, त्यानंतर तेथील कर्मचारी यांचा सहभाग असणं, त्यांना 8,000 रुपये देऊन आणि प्रॉपर्टीची आमिष दाखवून या ठिकाणी त्यांच्याकडून पेपर बुटात लपवून बाहेर काढणं, अशा अनेक प्रकारच्या घटना समोर करत या ठिकाणी यांनी या पेपर फुटी प्रकरणामध्ये पेपर जे आहेत ते मिळवलेले होते आणि त्यानंतर हे जे मुख्य सूत्रधार आहे ते फरार होते आणि त्यांना आता अटक करण्यामध्ये यश आलेलं आहे। एकंदरीत या दोघांना आता भिवंडीत आणण्यात येत आहे आणि त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर पेपर फुटी प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर जवळपास 6 लाख शिक्षकांचा भवितव्य या ठिकाणी होतं। बरोबर आहे, अनेकांचं नुकसान या पेपरफुटीमुळे झालेलं आहे आणि प्रमुख दोघांना अटक करण्यात आली आहे। कारवाई संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद अनिल दिलेल्या माहितीसाठी।